के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन संग कर पुण्य कमाई। संतन कर संग पुण्य कमाई। संतन कर संग पुण्य कमाई। संतन कर संग पुण्य कमाई। रामचरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई प्रहलाद की बन गई। ध्रुव की बन गई प्रहलाद जी की बन गई। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। कागा से तो ये हंस बनाए। कागा से तो ये हंस बनावे। कागा से तो ये हंस बनावे। कागा से तो ये हंस बनावे। मिट जाए उर के दाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे अच्छी बनेगी। तेरी 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 अच्छी बनेगी। गोपाल कृष्ण भगवान की हरिओम हरि
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतम देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परिमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची परा कष्ट केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली अशा साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात। आणि कथेमध्ये रासलीला भगवान परमात्म्याचा आणि विवाह सोहळा मुख्य प्रसंग पाहिजे। गर्व आणि त्या गोवर्धन पर्वताचं पूजन झाल्यानंतर इंद्रही देवाला शरण येतो आणि गोकुळामध्ये सर्व लोकांनी गोकुळवासियांनी त्या ठिकाणी एकादशीचं व्रत केलं। दोन वेळा एकादशी आली भागवत कथेमध्ये आणि एकादशीचं महत्व काय आपण त्या दिवशी पाहून गेलो। आणि एकादशीचं पारायण सोडल्यानंतर नंद बाबा आणि यमुनेच्या किनारी विश्रांतीसाठी जातात। सुंदर त्या वृक्षाच्या छायेमध्ये झोपी गेली आणि वरून देवांनी त्यांचं हरण केलं। भगवान श्रीकृष्णांनी त्यांची सोडवण केली आणि त्यांना वैकुंठाचं दर्शन करून दिलं। तेव्हा गोपाळ म्हणाले, कृष्णा तुझ्या वडिलांना तू आणि वैकुंठाचं दर्शन करून दिलं, आमची इच्छा आहे की आम्हालाही ते दर्शन व्हावं वैकुंठाचं। आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना वैकुंठाचं दर्शन करून दिलं। हा दावी वैकुंठ सकड़ा, हा दावी वैकुंठ सकड़ा, दावी वैकुंठ सकड़ा, दावी वैकुंठ सकड़ा,
क्षण एक पाहू डोळा, क्षण एक पाहू डोळा. क्षण एक पाहू डोळा, क्षण एक पाहू डोळा. दावी वैकुंठ सगळा, दावी वैकुंठ सगळा. दावी वैकुंठ सगळा, दावी वैकुंठ सगळा. दावी वैकुंठ सकळ, क्षण एक पाहू डोळा. आणि वैकुंठ म्हणजे भगवान परमात्मा. ज्ञानदेवा पाटण हरी हा वैकुंठ, आणि भरला गणदाट हरी दिसे. म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून दिली भगवान परमात्म्याने सर्वांना. जसं अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि आपलं दर्शन करून दिलं, विश्वरूपाचं दर्शन. आणि विश्वरूप हा भगवान परमात्मा आहे. म्हणून तर संत विष्णुमय जग आणि वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. जे जे दिशे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझं. आणि सर्वांना वैकुंठाचं दर्शन करून दिलं. त्यानंतर गोपिकांनी बिनचूक कात्यायनीचं व्रत केलं. कात्यायनी माता, या कात्यायनी मातेचं चरित्र येतं देवी भागवतामध्ये. त्या आई भवानीने किती अवतार घेतले वर्णन आहे सुंदर. देवी भागवत कथा सुंदर आहे. कालिका पुराण आहे. देवीचे 2 पुराण आहेत. एक काली पुराण आहे आणि एक श्रीमद देवी भागवत आहे. भोलेनाथाचंही तसं एक शिवपुराण आहे आणि एक लिंग पुराण आहे. आणि भगवान परमात्म्याने ठरवलं की यांनी बिनचूक व्रत केलं ना माझ्या प्राप्तीसाठी कात्यायनी मातेचं, मग यांना आता आपली प्राप्ती झाली पाहिजे. भगवान परमात्म्याने वेणू वाजवायला सुरुवात केली. आणि वेणू वाजवायला सुरुवात केल्यानंतर सर्व गोपिका तिकडे जायला निघाल्या. सगळा व्यवहार उलटा पलटा व्हायला लागला त्यांचा. काखेतलं लेकरू शिंक्यावर, शिंक्यातलं भरणं काखेमध्ये. आणि सर्व गोपिका त्या ठिकाणी गेल्यानंतर शरद ऋतू, आपण त्याला कोजागिरी म्हणतो. कोजागिरी शब्दाचा अर्थ आहे कोण जागा आहे. कोण जागा आहे. को जागृती. कसा जागा. हिताच्या ठिकाणी कोण जागा आहे. आपली आहे हिता जो असे जागता. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचा हा विषय आहे. आणि आपण तर सतत जागे आहे. आणि भगवान परमात्मा त्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला सर्वांना निघायचं आहे. एकमेकाला सांगायला लागलं गोपिका. चला बाई वृंदावनी, चला चला बाई वृंदावनी, रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी, रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ आणि केला नवला
आणि सर्व गोपिका निघाल्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक गोपी सोबत भगवान परमात्मा नटला. प्रत्येक गोपी सोबत एक एक गोपी एक एक कृष्ण. आणि गोपिकांना अभिमान झाला. वास्तविक विचार केला तर तो प्रत्येक गोपी सोबत आहे. गोपी शब्दाचा अर्थ आहे गो नाम इंद्रिय, पिणे. सर्व इंद्रियांनी जो ब्रह्मरस पितो ना त्याला म्हणतात गोपी. गोपी हा भाव आहे. आणि आपण सर्व गोपी आहात. आणि प्रत्येक गोपी सोबत आहे तो सर्वा गटी राम देहादी. तो प्रत्येकामध्ये नटलेला भगवान परमात्मा आहे. गोपिकांनी अभिमान धारण केला आणि देवाला भक्ताचा कोणताही अपराध सहन होईल पण अभिमान होत नाही. थोडा जरी अभिमान झाला तरी देवाला असं वाटतं याने पर्वत ठेवला आपल्या डोक्यावरती. तीड भारी जरी होय अभिमान, तीड भारी जरी होय अभिमान, तीड भारी जरी होय अभिमान, तीड भारी जरी होय अभिमान. मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा. तीड भारी जरी होय अभिमान, तीड भारी जरी होय अभिमान. तीड भारी जरी होय अभिमान, तीड भारी जरी होय अभिमान. आणि देवाला थोडाही अभिमान सहन होत नाही भक्ताचा, थोडाही नाही. अभिमान म्हणा अहंकार म्हणा थोडाही सहन होत नाही देवाला. चांगल्या चांगल्याचा अभिमान नष्ट केला देवाने. आणि गोपिकांना तो अभिमान झाला आणि अभिमान झाला की देव लांब जातो. अभिमान झाला की देव लांब जातो. नामा म्हणे जेते असे अभिमान, तेथे देव नाही नाही म्हणजे नारायण नाही नाही. तेथे नारायण नाही नाही 2 वेळा सांगितलं. आणि भगवान परमात्मा त्या अभिमान झाल्यामुळे गोपिकांना सोडून जातात. आणि गोपिका सोडून गेल्यानंतर गोपिकांनी जे गीत गायलं त्यालाच म्हणतात गोपी गीत. तुम्ही सकाळी म्हणता, रोज ऐकतो आम्ही. आनंदाची गोष्ट आहे. आणि गोपिका आक्रोश करून रडतात. तुकोबारायांनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे जगदेव, कन्हैया रे, कन्हैया रे कन्हैया रे जग जेते, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे जग जेते. आय कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे जगदेवी, कन्हैया रे जगदेवी. आणि तेव्हा गोपिका आक्रोश करून रडतात.
की कृष्णा, अरे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. आम्ही तुझे घराने तुझ्या आईला सांगितले ना, आजपासून आम्ही सांगणार नाही. अरे आमच्या घरामध्ये तू कितीही खोड्या केल्या, कितीही चोऱ्या केल्या, तर आम्ही काही कुणाला म्हणणार नाही. पण एक वेळ आम्हाला दर्शन दे. जोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या सोबत आहे, आनंद आहे. ज्या दिवशी भगवान परमात्मा आपल्यातून अलग होईल, दुःखाशी काहीच नाही जीवनामध्ये. आणि गोपिका म्हणाल्या की आता आम्ही अभिमान करणार नाही. एक वेळ दर्शन दे. आणि तू या घनदाट अरण्यामध्ये आम्हाला सोडून गेलास ना देवा. तू सोडून गेल्यामुळे आम्हाला हिंस्र पशूने घेरले. काय मोकलिले वनी सावजाने वेळी. हिंस्र पशूंनी आम्हाला घेरलं. आम्हाला तू सोडून गेलास. एक गवडण म्हणाली, अगं तो माझ्यासोबत इथपर्यंत होता ना, बादलीपर्यंत होता माझ्यासोबत. येतवरी होता संग अंग अंग इथपर्यंत होता. तुकोबारांनी त्या गवडणला विचारले, तू असं काय गुन्हा केला की देव सोडून गेले. म्हणे मी मागे फिरून पाहिलं, तेवढ्यात तो गेला. म्हणजे देवाची प्राप्ती झाल्यानंतर संसाराकडे मागे उडून पाहिलं, त्याला खरं मानलं. तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला. एक गवडण म्हणाली, अग तो एकटा गेला नाही, आपल्यामध्ये एक गवडण दिसून निराली. हे राधेचं वर्णन आहे, नाव आलं नाही. कारण ज्या ज्या वेळेला व्यासांनी राधा राणीचं चरित्र लिहायला सुरुवात केली भागवत कथेमध्ये, त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे, त्यांना समाधी लागायची. राधा चरित्र लिहायला सुरुवात केली की समाधी लागायची त्यांना. म्हणून राधा शब्द कुठं आलेला नाही भागवत कथेमध्ये, पण राधेशिवाय भागवत पूर्णच झालेलं नाही. राधा ही भक्ती आहे. भगवान श्रीकृष्ण म्हटल्यानंतर राधा आहेच. राधा शब्द तुम्ही उलटा वाचा, धारा. जे तारून नेणारी धार आहे ते म्हणजे राधा. अगं तिला सोबत घेऊन गेला तो. एक गवडण म्हणाली, मग दोघांचे पावलं उमटायला पाहिजे होतं ना खाली, एकाचेच आहे. अगं त्याने पायी नेलं नसेल ना, तिला उचलून घेतला असेल, कसे पावलं उमटणार. आता जिला उचलून घेतलं देवाने, तिला जास्त अभिमान झाला होता की सर्वांना सोडलं, माझ्यासोबत देव. देव म्हणे येतं तिसरी लाट दिसून राहिली, त्या पुरल्या. फुलांचा वृक्ष होता मोठा, फार मोठमोठे वृक्ष होते फुलांचे सुद्धा. देवाने सांगितलं, या वृक्षाचं फुल मला तोडून दे. खांद्यावरती उभं केलं. फुल तोडण्यासाठी त्या डांगीला पकडले वृक्षाच्या, त्या गवडांनी जशी ते डांग पकडली, देवा दृश्य झाले, हे वरतीच लटकली. आणि ह्या शोधत शोधत आल्या तर हे वरती लटकलेली दिसली. म्हणे बरं झालं तुला आमच्यातून देवाला घेऊन आली ना, बरं लटकेल. पण काही गवडणी होत्या, अगं हे पण आपल्यासारखीच आहे ना, दुःखी. देव हिलाही सोडून गेला. घेतलं खाली. परत सर्वांनी देवाला विनंती केल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होतात. आणि परत रासलीलेच्या प्रसंगाला सुरुवात होते. परत भगवान परमात्मा जेवढ्या गोपी तेवढे रूप धारण केले आणि रासलीलेचा आनंद द्यायला सुरुवात केली. आता रासलीलेच्या आनंदामध्ये तुम्हालाही पावल्या करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. सकाळी पावल्या केल्या तुम्ही मस्त, पाय बी मोकळे होऊन जातात.
आणि एक आनंद होतो, कारण देव बी म्हणतो की माझा भक्त पा दंग आहे पा माझ्या कार्यामध्ये. हा हरी गोकुल में देखो वृंदावन में देखो है, गोकुल में देखो वृंदावन में देखो है। हाँ गोकुल में देखो वृंदावन में देखो है, गोकुल में देखो वृंदावन में देखो है। हाँ मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे, मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे। हाँ गोकुल में देखो वृंदावन में देखो है, गोकुल में देखो वृंदावन में देखो है। गोकुल में देखो वृंदावन में देखो है, गोकुल में देखो वृंदावन में देखो है। मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे, मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे। चम चम नाचे राधा रानी सुन के मीठी मुरलिया, हो सुनकर मीठी मुरलिया, सुनकर मीठी मुरलिया। श्याम पति भई बलिहारी ग्वाल बाल गैया, हो ग्वाल बाल और गैया, ग्वाल बाल और गैया। सर सर चलती है पवन पूरवैया, सर सर चलती है पवन पूरवैया, मेघा गरजे रे श्याम संग राधा नाचे रे, मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे। हाँ मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे।
गोपीश्वरी कैलाए गोपीश्वर कहलाए गोपीश्वर कहलाए डम डम डमरू बाजे काना की मुरली पे डम डम डमरू बाजे काना की मुरली पे सब जग नाचे रे श्याम संग राधा नाचे रे मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे चंद्र किरण सा श्यामल सलोना दो आंखें गजरारी दो आगे गजरारी दो आगे गजरारी मट नाचे गोपियन के संग जग का पालनहारी जग का पालनहारी जग का पालनहारी रास बिहारी के संग राधा कुमारी के संग सब ब्रज नाचे रे श्याम संग राधा नाचे रे राधा नाचे रे श्याम संग राधा नाचे रे मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे गोकुल में देखा वृंदावन में देखा है गोकुल में देखो वृंदावन में देखो है मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे मुरली बाजे रे श्याम संग राधा नाचे रे रास रचो है यमुना किनारी गाना रास रचो है रास रचो है यमुना किनारे गाना रास रचो है रास रचो है यमुना किनारी गाना रास रचो है रास रचो है यमुना किनारे गाना रास रचो है यमुना किनारी गाना रास रचो है यमुना किनारे गाना रास रचो है यमुना किनारी गाना रास रचो है यमुना किनारे गाना रास रचो है गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे जय श्री राधे आणि गोपिकांना आनंद दिला भगवान परमात्म्याने यामध्ये रासलीलेचा आनंद काही नाचणारे काही टाळी वाजवणारे काही पाहणारे असे होते बर का नाचणारे टाळी वाजवणारे आणि नुसते पाहणारे त्यामध्ये पार्वती मातेने सुद्धा तयारी केली आणि पाहायला रासलीला पाहायला तयारी केली भोलेनाथ म्हणतात पार्वतीला कुठं जात आहे तू म्हणे मी रासलीला पाहायला मला पण यायचंय म्हणे तिथं तुमचं काम नाही तिथं
तुमचं काम नाही, तिथं गोपींचं काम आहे. भोलेनाथ म्हणतात मला यायचं आहे, तुझं काम नाही तिथं, मला यायचं आहे. भोलेनाथांनी हट्ट धरला. अहो तुम्ही तिथं येसान, काहीतरी घोळ करून टाकसाल. नाही, मी मागच्या रांगेमध्ये उभा राहील, शेवटी पुढे येणार नाही वाटल्यास, पण मला यायचं आहे. अहो तिथं गोपीचं काम आहे. आणि भोलेनाथ थोडे अलग जातात, पण पूर्ण गोपीचा वेश घेऊन येतात. गोपीचे वस्त्र, ते अलंकार, हातामध्ये सुळा सुद्धा, पायामध्ये पैजण, कपाळाला कुंकू, सर्व काही गोपी वेश घेऊन आले भगवान शिवजी. आणि वळणी घेऊन आले असे, चेहरा दिसू नये म्हणून. पार्वती, झालो ना मी गोपी? अहो म्हणे सर्व ठीक आहे, पण तुम्ही काही जर गोळ केला तर म्हणे मी काहीच करणार नाही. आणि भगवान शिवजी सुद्धा रासलीला पाहायला आले. पार्वती मातेने सांगितलं मागच्या रांगेत राजा, पुढे यायचं नाही. हा नाही, मी मागेच राहील म्हणे. एक दिन जो भोले भंडारी, एक दिन जो भोले भंडारी, कटनी ब्रिज किनारी, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, याला भी करो थोड़ा. वृंदावन आ गए हैं. एक दिन जो भोले भंडारी, जो भोले भंडारी, कटनी ब्रिज किनारी, वृंदावन आ गए हैं, 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 वृंदावन आ गए हैं. गाड़ी वाजवा. जय हो भोलेनाथ. पार्वती से बोले शिवजी, मैं भी चलूंगा तेरे साथ रे, तेरे साथ रे, तेरे साथ रे. राधा संग श्याम नाचे, मैं भी नाचूंगा तेरे साथ रे, तेरे साथ रे, तेरे साथ रे. पार्वती भी मना के हारी, पार्वती जी मना के हारी, न मानी त्रिपुरारी, वृंदावन आ गए हैं, वृंदावन
आणि भगवान शिवजी अवस्थित आहे मागच्या रांगेमध्ये, पण कृष्णाला कळायला वेळ थोडी लागला. हा? त्या देवाने ओळखलं की भोलेनाथ आले आणि कोणाला कसं नाचवायचं हे त्याला चांगलं माहित आहे. भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, होटावरती मुरली ठेवली आणि वाजवायला सुरुवात केली. भोलेनाथांना पार्वती मातेने किती वेळा सांगितलं होतं की पुढे येऊ नका, पुढे येऊ नका, पुढे येऊ नका, पण ते मुरलीचा ध्वनी कानावरती पडल्यानंतर राहवलं नाही. तसेच समोर आले आणि तांडव नृत्य करायला सुरुवात केली. आता त्यांचं नाच नका शिदा आहे. सर्व वस्त्र गळून पडले भोलेनाथांचे. पार्वती मातेनं डोक्याला साथ लावला. हा देखा मोहनी तो समझ गया सारी बात रे, सारी बात रे, सारी बात रे. ऐसी बजाई मुरली सुध बुध भूले भोलेनाथ रे, भोलेनाथ रे, भोलेनाथ रे. सरस खिंच गई सब साड़ी, सरस खिंच गई जब साड़ी, ओ मुस्कुराए बनवारी वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. एक दिन जो भोले भंडारी, एक दिन जो भोले भंडारी बन के ब्रिज किनारी वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. वृंदावन आ गए. आणि असा रासलीलेचा आनंद तो सोहळा पार पडला त्या ठिकाणी. तेव्हा भोलेनाथाच्या जवळ भगवान श्रीकृष्ण येतात. हानवटीला स्पर्श केला, वरती मान केली. कैसे रे गोपेश्वरी. हा, तेव्हापासून त्या भोलेनाथाला काय म्हणतात, गोपेश्वर. आजही तुम्ही गेल्या असताना बऱ्याच वेळा त्या ठिकाणी भगवान शिवजींचा अभिषेक झाल्यानंतर आणि असं सजवतात की त्या ठिकाणी वळणी, कुंकू, चिवडा वगैरे सर्व, बरं का. गोपेश्वर भगवान ज्या ठिकाणी गोपी झाले होते देव भोलेनाथ, त्या ठिकाणी ते मंदिर आहे. आणि सर्वांना आनंद दिला. भगवान परमात्मा असं नाही, त्याच्या संगीत जो गेला, देवाचा संग ज्याने केला तो आनंदीच होतो, समाधानी होतो, सुखी होतो. आणि नंतर सुदर्शनाचा प्रसंग सांगितला शुकदेवानी परीक्षित राजाला. नंदबाबाने सापाने त्या नंदबाबांना गिळलं होते तेव्हा. आणि तो भगवान श्रीकृष्णांनी त्यांची सोडवण केली, पण त्या सापाचाही उद्धार करून टाकला, अजगराचा. तो सुदर्शन नावाचा एक विद्याधर होता, तो शापित होता, त्याचा उद्धार त्या ठिकाणी झाला. निद्रिस्त सकळ तैव निव्याळ, गिळत से बडे नंदाला. पुढे शंखचूडाचा वध केला आणि अरिष्टासूर नावाचा दैत्य पाठवला कंसाने मारण्यासाठी देवाला. मारावया कृष्णासी. त्यानंतर केशी सुद्धा पाठवला, केशी दैत्य. कंसे धाडी हला केशी. यमासुराचा सुद्धा वध केला भगवान परमात्म्याने. देवतांची मीटिंग भरली की कुठपर्यंत प्रसंग चालू द्यायचा. जेवढे याने पाठवले तेवढे मारले, त्यापेक्षा देवाला इकडे आणलं की एका दिवसात काम होते, है की नाही. उद्देश काय, कंसाला मारणे. मग त्याला इथं आणायचा सल्ला द्यायचा सांगा, नारदाने दिला. कंसाने अक्रूराला त्या ठिकाणी प्राचरण केले.
कारण देवाला आणायचं असेल तर अक्रूर पाहिजे. म्हणजे नाही क्रूर. क्रूर बुद्धीचा नाही पाहिजे, अक्रूर पाहिजे. आणि अक्रूरजींना आनंद वाटला की आपल्याला देवाला घ्यायला जायची जबाबदारी, पण दुःखही झालं. कदाचित या दुष्टाने जर माझ्या देवाला मारलं तर मग. रथ सजवला अक्रूरांनी आणि रथ गोकुळाकडे धावायला लागला. अक्रूर वर्णन करतात गोकुळाच्या लोकांचं, किती धन्य आहे लोक हे सर्व. धन्य ही यमुना, धन्य हे गोकुळ, वृक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य या गोपिका, धन्य ये गोपाळ, पक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन, नंदाचा नंदन क्रीडतसे. धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती, धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती. धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती, धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती. अखंड पाती मुख ज्याचे, अखंड पाती मुख ज्याचे. अखंड पाहती मुख ज्याचे, अखंड पाहती मुख ज्याचे. धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती, धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती. धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती, धन्य ती यशोदा, धन्य तिचा पती. आणि धन्य ती यशोदा, धन्य त्याचा पती, अखंड पाहती मुख ज्याचे. आणि अक्रूरजी गेले गोकुळामध्ये नंद बाबांच्या घरी. आणि अक्रूरजींनी सर्व प्रसंग सांगितला. नंद यशोदा रडायला लागले. अक्रूरजींनी समजून सांगितलं, देवाने समजून सांगितलं. आणि भगवान परमात्मा बलराम दादा सर्वांनी त्या ठिकाणी जायची तयारी केली अक्रूरासोबत. भगवान श्रीकृष्ण गायींना भेटायला गेल्यानंतर गायी सुद्धा हंबरडा फोडून रडायला लागले. गायींना मिठी मारली भगवान परमात्म्याने. त्या गायींमुळे तिला एक नाव पडलं ना, गोपाल. आणि भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसले. सर्व गोपिकांनी वेढा घातला नंदाच्या बाळ्याला. आणि सर्व गोपिका कृष्णाला म्हणतात, कृष्णा अरे आम्हाला सोडून जाऊ नकोस. जर आमच्यापासून तुला काही त्रास झाला असेल तर आम्हाला माफ कर. आम्ही तुला काही एक म्हणणार नाही. तू किती खोड्या केल्या कृष्ण आमच्या. अरे गाईचे वस्त्र सोडून दिले तू. परतही सोडले तर आम्ही काही म्हणणार नाही.
घरामध्ये आमच्या चोऱ्या केल्या असतील, आमचे माठ फोडले असतील, तरी आम्ही तुला काही म्हणणार नाही, पण सोडून जाऊ नकोस. काही गोपिका त्या ठिकाणी कपाळ पिटायला लागल्या. गवळणीचा मेळा मिळाला सकळ, पिटती कपाळ पुल्या दे, घालती केसामध्ये माती, एक त्या लोळीती भूमीवरी. काही काही गोपिका आपल्या डोक्यामध्ये माती टाकायला लागल्या, वेड्या पिशा झाल्या. आणि काही गोपिका भूमीवर, तपत्या भूमीवरती लोळायला लागल्या की कृष्णा जाऊ नकोस. अरे आम्हाला सोडून कसा जाशील कृष्णा? अरे आम्ही गाराणे घेऊन यायचो तुझ्या इकडे, असं नाही. अरे आम्हाला दही दूध तूप लोणी याची गरज नाही कृष्णा, पण आम्हाला तू दिसावा. अरे एक दिवस जर तुम्ही आमच्या घराकडे आले नाही, खोडी नाही केली ना, तर घराने सांगण्याच्या निमित्ताने का होईना आम्ही यायचो. तुला काय वाटतं की आम्ही तुझे घराने सांगायचो? नाही कृष्णा, अरे तुला पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी यायचो, की गाराने सांगण्याच्या निमित्तानं का होईना, पण या डोळ्याने तुझं दर्शन होईल. आम्हाला सोडून जाऊ नको कृष्णा. आम्हा सोडून या तू रे कैसा जासी, तुझ विन पिसी आम्ही सर्व. अरे तुझ्याशिवाय आम्ही वेळा पिसवणार कृष्णा. अरे हे गोकुळ म्हणजे डोळा आहे, याच्यातलं पाणी तू आहे आणि आम्ही म्हणजे मासे आहे. अरे पाण्या वाचून मासा किती दिवस जगणार? 1 महिना, 15 दिवस, 8 दिवस, 1 दिवस, 1 घंटा नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तो त्वरित प्राण सोडतो, तसे आम्ही प्राण सोडणार कृष्णा. काही गोपिका रथापुढे जाऊन अशा झोपल्या की तुला जायचे ना, आमच्या अंगावरून रथ हाणून जा. कोणी रथापुढे जावणी पडती, आक्रोशे रडती सकळीक. काही गोपिका तर त्या अक्रूराला म्हणायला लागले की हा अक्रूर नाही, हा क्रूर आहे, की आमच्या पासून भगवान परमात्मा लांब न्यायला आला, आमची ताटातूट करायला आला. अरे 1 सेकंद त्याला पाहिल्याशिवाय आमचं लक्ष लागत नाही, आम्ही वेळ पिसवतो. कृष्णाला तू कायम नेल्यानंतर आमची काय अवस्था होईल? अक्रूर नो हे बाई मोठा सेकुर, नामी निरंतर क्रिया बसे. अक्रूरा आम्ही सर्व पसरितो पदर, नेऊ नको श्रीधर मथुरेसी. आणि कृष्णा नेऊ नको, आणि आमच्यापासून वेगळं करू नका त्याला. भगवान श्रीकृष्णांनी गोपिकाची समजूत घातली, आणि गोपिकांची समजूत घातल्यानंतर सांगितलं आम्ही 2 दिवसात मध्ये येणार. चिंता करू नका. देवाने सांगितलं 2 दिवसामध्ये येणार. समजूत घातली त्यांना. रथामध्ये बसले, रथ निघाला. त्या ठिकाणी अक्रूरजींच्या मनामध्ये एक शंका की देवाला मारणार तर नाही, तो कंस मारणार तर नाही. पण मध्ये स्नानासाठी यमुनेमध्ये उतरले अक्रूरजी.
खाली पाण्यामध्ये शिरले तर देवाने आपलं खरं स्वरूप दाखवून दिलं त्यांना. शंका मिटली अक्रूजींची, या साक्षात भगवान परमात्मा आहे, याला तो मारू शकत नाही. मथुरेमध्ये आले आणि मथुरेमध्ये आल्यानंतर गोपाळ म्हणतात, कृष्णा, या ठिकाणी सर्व लोकांचे वस्त्र कसे आहे, भारी वस्त्र आहे, आणि आपले तर हे रानातले वस्त्र आहे. देव म्हणे, चिंता नको करा. तिकडनं तो परीट येत होता आणि कंसाचे कपडे धुवायचं काम त्याच्याकडे होतं. त्याला वस्त्र मागितले, त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली. देवाने त्याला एकच थापड मारली, हा, त्याच्या डोक्याला एकच थापड मारली, चेंडू सारखी उडवलं त्या ठिकाणी, आणि होठ फळफळ करायला लागले, क्रोधायमान झाले. एवढे क्रोधायमान की त्या ठिकाणी गोपाळ म्हणतात की एवढा क्रोधायमान हा कोणत्याही अवतारात झाला नाही, एवढा झाला. हा, हिरण्यकश्यपूचा वध केला पण एवढा क्रोधायमान नव्हता. रावणाचा केला एवढा नाही, बाकीचे दैत्य मारले एवढा क्रोधायमान नाही झाला. आणि या ठिकाणी या प्रेताला मारलं त्या टायमाला एवढा क्रोधायमान, कारण मागच्या जन्मातला राग आहे. तेव्हा त्रेतायुगात सीता मातेला याच्यामुळे वनवासात जावं लागलं होतं, देवाचा राग आहे. देव त्याला काही म्हणू शकले नाही तेव्हा, हा, कारण बोललेले वाल्मिक, हा, पण आता स्वतंत्र आहे, देवाचा राग आता काढला. मागती रजिका दीना वस्त्र वदीन कसे श्री पापियासी. आणि तिथून खूप मोठ्या कटोड्यामध्ये कपडे होते त्याच्या, मोठमोठे आता ते कंसाचे वगैरे असे मोठमोठे कपडे होते. गोपाळांनी घातले ते तर एकदम खाली लोंबायला लागले. लहान मुलाने मोठ्या माणसाचं शर्ट घातलं की कसं होतं ते, अरे कृष्णा हे कसे झाले पाय. देवाचा एक परमभक्त होता दर्जी, त्याच्याकडे गेले, मापाचे करून घेतले, मापाचे केले, तसेच मस्त भारी भरायला लागले. गोपाळ सुद्धा, की आपण सुद्धा आता यांच्यावानी दिसतोय. समोरून एक कुब्जा नावाची येत होती, 3 ठिकाणी वाकडी, चेहऱ्याने कुरूप होती, आणि ती चंदन घेऊन जायची लावायला कंसाला, हा नियम होता तिचा. चंदन उघडून न्यायची जबाबदारी तिची होती, आणि चंदन घेऊन जात त्या कंसाला नेत असताना देवाने तिला सुंदरी म्हटलं. ऐ सुंदरी, तिला वाईट वाटलं. सुंदरी म्हटलं ना म्हणून वाईट वाटलं. तुम्ही म्हणाले एखाद्याला सुंदर म्हटलं तर वाईट वाटण्याचा विषय नाही, पण त्या 3 ठिकाणी वाकडी होती ना, क्रूप होती, म्हणून तिला वाईट वाटलं. ते देव म्हणाले, खरंच सुंदर आहे, तू चिंता करू नको. तिच्या पायावरती पाय दिला देवाने, आणि हनुवटीला स्पर्श केला, आणि वरती केला, देह सरळ केला. 3 ठिकाणी वाकडी सरळ करून टाकली, सुंदर बनवलं तिला. ती ठाई वाकडी नीटे केले तिसी, तेने चंदनासी लाविले. सुंदर बनवलं, सरळ केलं. तिनं ते चंदन कंसासाठी बनवलं होतं ना, ते भगवान श्रीकृष्णाला लावलं. देवा एक वेळ या गरिबीला आणि सेवेची संधी द्या, या गरीब भक्ताला एक दिवस सेवेची संधी द्या. देवाने वचन दिलं, आणि नंतर पुढे गेले. यज्ञाच्या ठिकाणी गेल्यानंतर हत्ती सोडला मारण्यासाठी यांना. भगवान परमात्म्याने त्याचा वध केला. नंतर मोठमोठे योद्धे पाठवले कंसाने मारण्यासाठी. यज्ञाचं निमित्त होतं, कपट होतं, कृष्णाला मारायचं. सर्वांना बलराम दादा कृष्णाने मारायला सुरुवात केली. नंतर कंस आला. कंसाचं भगवान श्रीकृष्णाचं घनघोर युद्ध आहे. बेदम मारलं, त्याला खाली पाडलं, वक्षस्थळावरती बसले देव, आणि मुष्टी प्रहार केला त्याच्या वक्षस्थळावरती, आणि त्या कंसाने तेव्हा प्राण सोडला. वज्र पाय मुष्टी वपे नारायण,
सोडियेला प्राण कंसे दिवा, आणि कंसाने प्राण सोडला. कंसाने प्राण सोडल्यानंतर सुरुवातीला काय केले, वसुदेवा आणि देवकीला नाही सोडलं, कारण वशीला लावल्यासारखं होईल ते. त्या नगराचा खरा राजा उग्रसेन त्याची सोडवण केली, आधी सिंहासनावरती बसवलं आणि नंतर वसुदेव देवकीची सोडवण करायला लावली. राज्य परत सुरळीत चालायला लागलं. राज्य स्थापिले उग्रसेन तेव्हा, देवकी वसुदेव सोडविले, आणि तेव्हा वसुदेव देवकीची सोडवण केली. आणि नंतर पुढे गुरुच्या आश्रमामध्ये आणि विद्या संपादन करायला जातात. आता सूर्यामध्ये प्रकाश यायला वेळ लागेल का? नाही. तसं जे साक्षात मूर्ती म्हणतात ज्ञान आहे, त्या ज्ञानाला ज्ञान यायला काय वेळ लागेल? गेल्या गेल्या विद्या संपादन केली त्यांनी. विचारलं गुरूंना, त्या ठिकाणी मित्रही भेटले, सुदाम वगैरे सर्व मित्र भेटले देवाला, की गुरु दक्षिणामध्ये काय देऊ? म्हणजे देवाला सुद्धा गुरुची गरज पडली जीवनामध्ये, रामचंद्रांना सुद्धा. रामाशी राम जर का असता ठावा, का शरण जाता वशिष्ठाशी. भगवान श्रीकृष्णांनी दक्षिणा काय देऊ म्हटल्यानंतर गुरुपत्नी आणि गुरूंनी सांगितलं की आमचा पुत्र सागरामध्ये बुडालेला आहे, तो यमलोकामध्ये तेवढा परत कर, आणून दे आम्हाला. देव यम धर्माकडे गेले आणि त्यांचा पुत्र परत केला. समुद्रात पुत्र बुडाला माझा, पराक्रम तुझा ठावासे, हा पराक्रम तुझा ठावासे, पराक्रम तुझा ठावासे. संदीपान पुत्र आहे तुझ पासे, आणि रे तयाशी शीघ्र आता. संदीपान पुत्र आहे तुझ पासे, आणि रे तयाशी शीघ्र आता. हे राम राम राम, राम राम राम, हे 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 राम राम राम. आणि नंतर जरासंध, हा कंसाचा सासरा आहे जरासंध, आणि जरासंध कंसाचा सासरा आहे. आणि कंसाला 2 पत्नी आहेत, जरासंधाच्या कन्या आस्ती आणि प्राप्ती. भगवान श्रीकृष्णांना मारायला आल्यानंतर देवाने त्याचा पराजय केला 17 वेळा. नंतर त्याने असा यज्ञ केला आणि ब्राह्मणांना सांगितलं 1 लाख की आता कृष्णाचा पराजय झाला पाहिजे, असा यज्ञ करा, नाही तर तुमचा शिरछेद करेल. देवाला वाटलं आता याचा यज्ञ जर सफल नाही झाला तर हा जिवंत ठेवणार नाही कुणाला. मग त्यांचा यज्ञ सफल होण्यासाठी भीतीपोटी बरं का कृष्ण पळाला हे दाखवायचं होतं. आणि भगवान श्रीकृष्ण पळाले तेव्हापासून नाव पडले रणछोड. जरासंधाचा मित्र त्याचं नाव आहे कालयवन, तो कृष्णाच्या पाठीमागे धावला. भगवान श्रीकृष्ण एका गुफेमध्ये मुचकुंद नावाचा योद्धा झोपला होता, कारण त्याने देवतांना मदत केली होती युद्धाला. मला विश्रांती करायची, कोणी जागे करू नये असं, आणि जो मला जाग करेल तर काहीतरी सजा त्याला झाली पाहिजे. सांगितलं देवतांनी की जो तुला जाग करेल झोपेतून, तू त्याच्याकडे पाहिलं तर त्याचं भस्मसात होऊन जाईल तो. भगवान श्रीकृष्णांनी आपला पितांबर त्याच्या अंगावर टाकला. कालयवनाला वाटलं की हा कृष्णच आहे का, लात मारली. देव उठून बसले आणि देवाने पाहिलं तर भस्मसात झाला कालयवन. गोपाल कृष्ण भगवान की.
आणि त्याच्यानंतर पुढे बलराम दादांचा विवाह झाला. बलराम दादांचा विवाह झाला. सजवले ना हा तयारीत आहे ना तयार होऊन बसलेला ना बरं बरं म्हणजे नरदेव पारावणीला चालते ना बरं बरं हा आणि बलराम दादाचा विवाह आणि रेवताची कन्या रेवतीशी झाला. कारण आधी मोठ्या बाबाचा विवाह झाला पाहिजे ना नंतर लहान्याचा. आणि विदर्भ देशाचा राजा त्याला 5 मुलं होते आणि 1 कन्या. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्मावली हे पुत्र होते भीमक राजाला. आणि रुक्मिणी नावाची कन्या होती. रुक्मिणीच्या आईचं नाव आहे सुमती. आणि सर्वांचं मत आहे की कृष्णाशी विवाह व्हावा रुक्मिणीचा. पण एकच तिचा भाऊ रुक्मी त्याची इच्छा आहे की शिशुपालाशी व्हावा. रुक्मिणी माता म्हणाली शिशुपाल नवरा न वरी मी. शिशुपाल नवरदेव असेल तर मी त्याला वरणार नाही. श्रीकृष्ण नवरा नवरी मी. जर देव नवरदेव असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे. शिशुपाल नवरा न वरी मी त्याला वरणार नाही. आणि शिशुपालाला सांगितलं की तुझा विवाह माझ्या बहिणीशी होणार. त्या ठिकाणी मोठमोठे राजे आले. जरासंध सुद्धा आहे. बंदोबस्त वाढवला. आणि बंदोबस्त वाढवल्यानंतर पद्धत आहे लग्नाच्या आधी मुलीला देवीच्या मंदिरात नेलं पाहिजे. देवीच्या मंदिरामध्ये सीतेला सुद्धा पाठवलं होतं की नाही विवाहाच्या आधी देवीच्या मंदिरामध्ये. आणि रुक्मिणी मातेला मैत्रिणी सोबत देवीच्या मंदिरामध्ये पाठवलं. आ भक्त पुकारे रुक्मिणी पुकारे भक्ति पुकारे रुक्मिणी पुकारे आगे तेरे दरबार. ओ मैया खोलो दया की द्वार. मैया खोलो दया के द्वार, मैया खोलो दया के द्वार. आ भक्त पुकारे रुक्मिणी पुकारे आगे तेरे दरबार. ओ मैया खोलो दया के द्वार. मैया खोलो दया के द्वार, मैया खोलो दया के द्वार.
सारे भक्तों को तुमने ही तारा सारे भक्तों को तुमने तारा हाँ भैरवनाथ जी तुम सियारा भैरवनाथ भी तुमसे यारा चरणों में तेरे सबको झुकाए चरणों में तेरे सबको झुकाए आके यो संसार ओ मैया खोलो दया के द्वार 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 थांबा जरा. शुंभ निशुंभ मैया तुझको क्या जाने विजुम्ब तुझको जाए ओ अभिमानी थे अनजाने ओ अभिमानी थे अनजाने तेरी या तो दोनों ही दानव तेरी या तो दोनों ही दावन जीवन गए हार मैया खोलो दया के द्वार मैया खोलो दया के द्वार ओ मैया खोलो दया के द्वार मैया खोलो दया के द्वार गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय आणि रुक्मिणी माता मंदिरामध्ये गेल्या त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आले बंदोबस्त वाढवलेला आहे भरपूर आणि रुक्मिणी मातेने तसे मंदिरातून बाहेर आल्या ना तसाच रथ त्या ठिकाणी वाऱ्यासारखा आला देवाने दोन्ही हात खाली केले असं रुक्मिणीने वरती हात केले हात धरून रथात घेतलं आणि वाऱ्यासारखा रथ निघून गेला अरे रुक्मिणीचा भाऊ रुक्मी गेला होता प्रतिज्ञा करून की मी त्याचा वध करेल रुक्मिणीला घेऊन येणार तरच तोंड दाखवणार देवाने त्याचं मुंडन केलं तिथं आणि रुक्मिणी मातेने विनंती केली होती की माझ्या भावाला मारू नका मग त्याचं मुंडन केलं होतं अपमान केला होता त्याचा तेव्हापासून तो इकडे आला नाही तिकडे नगरी दुसरी वसवली नंतर बलराम दादा म्हणतात कृष्णा अरे रुक्मिणीला पळून आणला तू पण आता लग्न केलं पाहिजे ना विवाह केला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या सर्वीकडं सागराला सुद्धा पत्रिका दिली होती सागराला सागर यायला लागला सर्व लोक लागले पडायला आता समुद्र आला म्हणजे लोक थांबणार थोडी आहे सर्व बलराम दादाला सांगायला लागले की सागराला सागराला त्यावेळेला बलराम दादाने कृष्णाला विचारलं कृष्णा समुद्राला तू निमंत्रण दिलं म्हणे हो दादा अरे काय दादा आता समुद्र जर इथं आला तर राहतील का तिथं कोणी जा सांग त्याला की येऊ नको भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू येऊ नको सागरा येऊ नको अय देवा बिना निमंत्रित नाही मी तू निमंत्रण दिलाय मला उलट तू लिहिलं होतं सहकुटुंब सहपरिवार मी एकटा आलो मी परत जाणार नाही मला राहण्यासाठी ठिकाण दे जानोसा पाहुण्यांना राहण्यासाठी लग्नात दिलं जातं त्याला काय म्हणतात खरा शब्द आहे जनवास खरा शब्द काय जनवास बाहेर घेऊन आलेले जनवास म्हणजे राहणे ठिकाण दिला जातं त्याला जनवास म्हणतात आपण भरोस करून टाकला शब्दाचा आपण काय म्हणतो जानोसा एक रोम घेतला देवाने खाली टाकला आणि त्याच्यावर सागराला थांबवलं अनंत ब्रह्मांडे एका रोमे ऐसे धेंडे आणि नंतर भगवान परमात्म्याच्या विवाहाला सोहळ्याला सुरुवात झाली आणि रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्णांचा विवाह सोहळा कसा हे आपल्याला पाहायचं येता येऊ द्या आज काना की शादी है आज काना की शादी है आज की शादी है आज की शादी है रुक्मिणी माता दुल्हनी है आज काना की शादी है रुक्मिणी माता दुल्हन है आज की शादी है रुक्मिणी माता दुल्हनी है आज काना की शादी है रुक्मिणी माता दुल्हन है आज की शादी है आज काना
कान्हा की शादी है, आज कान्हा की शादी है, आज कान्हा की शादी है, आज कान्हा की शादी है। रुक्मिणी माता दुल्हनी है, आज कान्हा की शादी है, रुक्मिणी माता दुल्हन है, आज कान्हा की शादी है। आज कान्हा की शादी है, आज कान्हा की शादी है, आज कान्हा की शादी है, आज कान्हा की शादी है। गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय। अक्षता वाटून द्या. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लेनाद्रिगिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं गोधरं रामो राञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान तळहाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा येणा डबितली कस्तुरी जशी वाढवी मैना लाडाची लेकबाई आज दिसते साजरी आज माहेर सोडून कशी चालली सासरी जीवातला जीव आम्ही केला तुमच्या हवाली आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची सावली जीव खालीवर होतो तुला पाठवी ताराणी एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी पुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मावती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ध्याता गया गंडकी पूर्णा पूर्णे जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी एको निचिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा
विचार कृष्ण नवरा दासी समर्पू मने रुक्मा पुत्र वडील दासी पुसने सूर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा गृहोते मधुपर्क पूजन करा अंतपटाते धरा दृष्टादृष्ट वधूवरान करता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे पुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहस्मरामि शुभमङ्गल सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिन्तनं मुहूर्त सावधान लक्ष्मीनारायण चिन्तन सावधान ब्रह्मा सावित्री चिन्तन सावधान उमामहेश्वर चिन्तन सावधान प्रहाडी सावध चित्त सावधान वाजंत्रे सावध चित्त सावधान शंकर डोंगर झोपे हा या पंढरपुरात हो, या पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं बासिक लगीन दिवाचे लागत सोन्याचं बासिक लगीन दिवाचे लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत रुक्मिणी उपवर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर शासन पत्रिका दिन देशोदेशावर शापूर पत्रिका तिच्या देशोदेशावर दिन देशोदेशावर हो
रुक्मिणी तिने पंढरीच्या तिने पंढरीच्या राधा हो ताड मृदंग हो ताड मृदंग किती हर्षाने वाजत किती हर्षाने वाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत या पंढरपुरात हो या पंढरपुरात आई वाजत गाजत आई वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत नवनाथ मोती विठुरायाच्या कडसाला नवनाथ मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरता गवंडी दादा हळसला चढता उतरता कवडी दादा रसला गवंडी दादा हळसला हो सांग तुम्ही मग सांग तुम्ही मग लेकीच आईनात सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत या पंढरपुरात पाय वाजत गाजत पाय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत लग्न देवाचं लागत लग्न देवाचं लागत आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचंय जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना बलिने गायले हरी चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता तरुचे मधुर
मन हरपले रसगीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा भक्ताचा वदवे ना कोणासाचा आनंदी कीर्तनकाराचा सेवा करीवर संताचा सर्वबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादशकणीचा अंतरीचा भगवंता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनंत होता या शरण भक्त तळे जन्म मरण रिकाम जाती जीवे शांती मातैव दके कृष्ण पदे देवो माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि चैतन्यम् कालीमुखं गणपतिं चरणं डोळ्यानं पाहिलं रूपं प्रेमे आलिङ्गनानन्द पूजन भावे वाणि नमते नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं राम नारायणं गोपिकावल्लभं वासुदेवं सुन्दरं वरदं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती